वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सध्या व्हायरल फीवरची साथ आलेली आहे। यामुळे सर्दी, ताप, खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत। मागील आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती। या दरम्यान वातावरणामध्ये आर्द्रता वाढली होती। त्यानंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि मागील 5 ते 6 दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत आहे। ढगाळ वातावरण निर्माण झालेले असून 5 दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही। अशा वातावरणामुळे आजार बळावले असून सध्या व्हायरल फीवरची साथ आलेली आहे। यामुळे जवळपास घरोघरी सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण असून रुग्णालयात गर्दी वाढली आहे। सर्दी, ताप, खोकल्याने नागरिक हैराण झाले असून घरात एका व्यक्तीला या आजाराची लागण झाल्यानंतर हळूहळू संपूर्ण घराला लागण होत आहे। लहान मुलं व वृद्धांसोबतच सर्वांनाच या आजारांचा त्रास होत आहे। त्यामुळे खामगाव सामान्य रुग्णालयाची ओपीडी मध्ये दररोज 1400 ते 1500 रुग्णांची नोंद होत आहे। तर आजार झाल्यावर उपचारापेक्षा आजार होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी। दुखणे अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांना दाखवावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केले आहे। सध्या या वातावरणामुळे, पावसाळ्यामुळे सामान्य रुग्णालय खामगाव येथे खरंच पेशंटची संख्येमध्ये वाढ झाली आहे। त्यात मुख्य करून व्हायरल फीवर किंवा मलेरिया, काही प्रमाणात डेंग्यू आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार, डायरिया, डिसेंट्री असे रुग्ण जास्ती आढळून येतात। तर नागरिकांनी काळजी घेण्यात डेंग्यूसाठी एक दिवस कोरडा दिवस पाळावा, पाणी जमू न देणे अशी काळजी घ्यायची आणि पाण्याच्या माध्यमातून जो आजार होतात, डायरिया, डिसेंट्री किंवा इतर आजार, त्याच्यासाठी उकळलेलं पाणी किंवा आरो फिल्टरचं पाणी प्यायचं अशी काळजी घ्यायची। काही थोडंसं पण काही त्रास झाला तर दवाखान्यात डॉक्टरांना दाखवायचं। आमच्या इथे सगळं औषध पुरवठा वगैरे सध्या उपलब्ध आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।